हां नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे नेहमीप्रमाणेच गुणवंत करिअर इन्स्टिट्यूट या यूट्यूब चॅनलवर. आपण नवोदयची तयारी लगातार करून घेत आहोत. तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून ते घरी बसून फ्री ऑफ कॉस्ट मोफतमध्ये तयारी करू शकतील. आपण सहकार्य करा, मला आणि विद्यार्थ्यांना दोघांनाही. ठीक आहे, स्टेटस ठेवून सहकार्य करा. तर आज आपण बघणार आहे स्वाध्याय क्रमांक 5.2. चला उशीर न करता फटाफट सॉल्व करू. प्रश्न पहिला काय म्हणते, 12.1/16 12.1/16 याचे दशमान मूल्य सांगा. म्हणजे याला दशांश अपूर्णांकात बदला म्हणते. ठीक आहे, दशमान मूल्य म्हणजे काय, दशांश अपूर्णांक म्हणजेच काय, दशांश अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करा, अपूर्णांकामध्ये बदला. ठीक आहे. हां चला पहा, तुम्हाला नियम सांगितला होता की याला जर दशांश अपूर्णांकामध्ये बदलायचं असेल तर पूर्ण संख्या गुणिला छेद करायचं. हे बा 12 गुणिला 6 पूर्ण संख्या गुणिला 6 अधिक हे वरचा अंश. हे बा 6 गुणिले 12 अधिक 1 असं करायचं, भागीला हे 6 जशाला तसे, असा नियम आहे. आलं का लक्षात? हे बा 6 गुणिला 12 अधिक 1. आता पहिले गुणाकार करायचा, डायरेक्ट याची बेरीज नाही करायची. 6 आणि 1 7 नाही करायचं. हां, रूल ध्यानात ठेवायचा. कंच भागू बेव, कंस आधी मग भागाकार मग गुणाकार मग बेरीज मग वजाबाकी. ठीक आहे. तर 12 72 अधिक 1 भागीला 6, 72 आणि 1 73, 73 भागीला 6. आता 73 भागीला 6 भागाकार करायचा पुरो मस्तपैकी. 73 भागीला 6, 6 1 6, बाकी उरला 1, हे 3 आले खाली, 13 झाले, 6 न 2 12, बाकी उरला 1. ठीक आहे, पॉईंट घेतला, 0 घेतला, 6 1 6, बाकी किती उरतात 4. पॉईंट दिलेला आहे, एकदा का पॉईंट दिला घडी द्यायचं काम नाही. किती शून्य घ्यायचं जमतात आता. हां, ते झाले 40. मग 6 6 36, पुन्हा किती उरले बाबू 4. आता हे 4 घडी येतच राहतात, म्हणून तुमचं उत्तर काय झालं 12.6. उत्तर काय झालं 12.16. सॉरी 12.16. 12.16. हां पहा पुरो, तर ह्याचं उत्तर किती झालं आपलं 12.16. ठीक आहे. आता एक गोष्ट, एक थोडीशी माझी मिस्टेक झाली, इकडे लक्षात घ्या. इथं पुस्तकामध्ये 12.1/16 आहे, मी 6 घेतलं, तर 6च्या नुसार हे उत्तर बरोबर आहे. पुस्तकात इथं 12.1/16 आहे. ठीक आहे, तर आपण हे पुन्हा लिहू. हा प्रश्न हा एक्स्ट्रा प्रश्न झाला. ठीक आहे, तर इथं 6 लिहिल्या गेलं माझ्याच्यानं चुकून, सॉरी. ठीक आहे, चला पुन्हा तोच प्रश्न घेऊ आपण. स्वाध्याय क्रमांक 5.2 प्रश्न पहिलाच. ठीक आहे, 12.1/16. ठीक आहे, ते उत्तर बरोबर आहे, ते चुकलं नाही. हां, गणितच आपण वेगळं घेतलं होतं. आता याला पण दशांशमध्ये, दशमान संख्येमध्ये म्हणजेच दशांश अपूर्णांकात बदलायचं आहे. दशमान संख्येत लिहा. ठीक आहे, दशमान संख्येत लिहा. पहा नियम तोच आहे, छेद गुणिला पूर्णांक. ठीक आहे, 12 गुणिला 16 अधिक अंश म्हणजे 1 भागीला 16. ठीक आहे, या दोघाचा गुणाकार अधिक वरची संख्या खाली छेदमध्ये जशाला तशी जे छेद असेल तो. आलं लक्षात? हां, आता 12 आणि 16चा गुणाकार करा पुरो, किती येते पहा. इकडं आपण रफमध्ये करू. 16 गुणिला 12, 12 सकम 72, 72 2 हातचे आले 7, 12 1 12, 12 आणि 7 19, 192 येते पुरो. किती येते 192 192 अधिक 1 भागीला 16, मग किती झाले 193. बरोबर आहे, 192 आणि 1 193 भागीला 16. ठीक आहे,
आता याला आपण सोडवायचे 16च्या पाड्यानुसार. हे भागाकार करायचा आता आणि डायरेक्ट इथं आपण उत्तर लिहू. भागाकार इकडं साईडला करू. काय भागाकार आहे पहा. भागाकार आहे 193 भागिला 16 भागिला 16. 16 एक 16. ठीक आहे. 19 मधून 16 गेले 3 उरले. ह्या 3 आला खाली तर झाले 33. 16 दोन्ही 32. ठीक आहे. बाकी उरला 1. इथं दिला पॉईंट, इथं घेतला 0. पॉईंट दिल्यावर 0 घेतात असते. आता इथं 0 आला तरी पण हे 10 16पेक्षा काय आहेत, लहान आहेत. म्हणून काय करायचं, अजून एक 0 घ्यायचा आपल्याला. कसा घेता येते ते, डायरेक्ट नाही घेता जाता. आता काय करावं लागते, 16 0 0 असं पहिले करावं लागते. मग हे 10 पुन्हा खाली येतात. आता 0 घेता येते. घेतला 0. आता किती झाले 100. 16 पंच 80. 16 सक 96. 16 सक 96. मग इथं झाले 96. आणि मग बाकी किती उरले पोरो, 100तून 96 गेले, उरतात 4. आता इथं 0 घेता येते. घेतला 0. 16 दोन्ही 32. ठीक आहे. 16 दोन्ही 32. बाकी उरले 8. आता याच्यावर पुन्हा 0 घेतला. 16 पंच 80. ठीक आहे. तर हे झालं तुमचं आता फायनल उत्तर. उत्तर किती आलं, 12.0625. 12.0625 हे तुमचं उत्तर आहे. ऑप्शन नंबर सी. ऑप्शन सी. आलं लक्षात. तर हा प्रश्न होता. पहा काय काय केलं इथं, गुणाकार केला, अधिक केलं, असं सोडवलं. मग भागाकार आला, भागाकार केला आणि मग तुमचं उत्तर आलं. ठीक आहे. याला जास्त टाईम लागत नसते. तुम्हाला गुणाकार भागाकार पाडे आले की फटाफट होऊन जाते. ठीक आहे. त्याच्यामुळं सांगतो ते जो करेल त्याला येईल भाऊ. ठीक आहे. पाडे 30 लोक पाठ करायचे. आलं का लक्षात. तुम्हाला वर्ग लिहा म्हणलं होतं. 2 गुणिला 2 4, 3 गुणिला 3 9, 5 गुणिला 5 25, 6 गुणिला 6 36 असे वर्ग लिहून काढा म्हटलं होतं. आता ज्यांनी केलं, जे सांगतो ते करेल त्याला येईल. जो नाही करणार तो मागे राहील. ठीक आहे. प्रश्न दुसरा. 0.04 या संख्येला व्यवहारी अपूर्णांकात कसे लिहाल. 0.04 या संख्येला व्यवहारी अपूर्णांकात लिहायचे. ठीक आहे. व्यवहारी अपूर्णांकात लिहा. अपूर्णांकात लिहा. चलो लिखते. पहा काय नियम आहे पोरो, पॉईंट किती संख्या सोडून आहे, 1 2 संख्या सोडून पॉईंट आहे. म्हणजेच जर वर दिलेल्या संख्येला जर आपण 100नी जर गुणलं, काय केलं 100नी गुणलं तर हा पॉईंट पळून जाईल. पण असंच आपल्या मनानं कोणालाही कशानं गुणाय जमते का, नाही. हे आपल्या मनानं 100 घेतले म्हणून भागीला पण काय करावं लागतात, 100 करावं लागतात. आलं लक्षात. तर वरचा बघा, हे गुणिला हे 0.04 गुणिला 100 हे होतात 4. कारण हा पॉईंट 2 अंकांनी इकडे सरकतो. 2 अंकांनी इकडे सरकतो, इकडे उजवीकडे आहे का नाही. मग इथून हा इकडे येतो म्हणजे 4. आणि हे 100 याच्या संग कॅन्सल झाले. हे उरलेले 100 खाली. आता पहा आला व्यवहारी अपूर्णांक 4/100. आता याच्यात ऑप्शन पाहायचे आपण. ऑप्शन काय आहेत, ऑप्शन 4/100 ऑप्शन नाही, ऑप्शन वेगळेच आहेत. मग याला लहान करायचं म्हणते. बरं कसं करायचं सर, हे बा 4ने याला भाग जाते. डायरेक्ट येत नसेल तर दोघाला अर्ध करा. अर्ध किती, 4 4 दे 2, 100 4 दे 50. आता पहा 2 50ले भाग जाते. 2 25 50 म्हणजेच 25 दोन्ही 50. बरोबर आहे. हां म्हणजे बे 1 बे आणि बे 25 50. हे झालं तुमचं उत्तर. ऑप्शन क्रमांक डी. ऑप्शन क्रमांक डी. आलं लक्षात. हे झाला प्रश्न दुसरा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 स्वाध्याय क्रमांक 5.2. हां रप गाडी सुरू आहे भाऊ. तुम्ही जो सोबत चालल त्याला मजा येईल आहे का नाही. 19.01 भागिला 57.03 हा अपूर्णांक दिला आहे तुम्हाला. याला संक्षिप्त रूपात लिहा म्हणते. काय म्हणते,
संक्षिप्त म्हणजे लहान, संक्षिप्त म्हणजे लहान. रूपात लिहा, रूपानं गोजिरी छान. संक्षिप्त रूपात लिहा, बरं लिहू रूपात. हां, पहिले पूर्व पॉईंट पळवायचे. कसे पळवायचे इकडे लक्षात घ्या. वर 2 अंक सोडून पॉईंट आहेत, खाली 2 अंक सोडून पॉईंट आहेत. किंवा नाही पळवले तरी चालते, पण तुमची डोकं तेवढं चालते का पहा. संख्येला व्यवस्थित ऑब्झर्व करा, संख्येला व्यवस्थित ऑब्झर्व करा. बरं, काय ऑब्झर्व करा पहा. वर पहा किती दिसतात, 19. किती दिसतात, 19. खाली किती दिसतात, 57. 19च्या पाड्यात 57 येतात का बाबू. हो, 19 3 57. बरं सर, इकडं पहा 0 1 आहे, 0 3 आहे. 1च्या पाड्यात 3 येतात का, 1 3 3. म्हणजे ही वरची संख्या याला 3 भाग देते. हे कळलं का. नसल कळलं तर हे बघा, हा पॉईंट तिकडे शिफ्ट होते. कसा होते, 2 अंक वर पॉईंट सोडून आहेत, खाली 2 अंक. गुणिला 100 गुणिला 100 करायचं. 19.01 गुणिला 100 भागीला 57.03 गुणिला 100. पॉईंट पळून जाते, पॉईंट इथं उरते 1901, खाली उरते 5703. 19 3 57 एकत्रित 3 होतात. म्हणजे सरळ सरळ याचं उत्तर येते 1901 1 1901 आणि 1901 3 5703 म्हणजे 1/3. हे बाबू तुमचं उत्तर होते मा. हे झालं तुमचं उत्तर 1/3. ऑप्शन ए. आलं का लक्षात. हां, वाटल्यास तुम्ही करून पहा. हे असंच येते 19 3 57 एकत्रित 3 म्हणजे 3 म्हणजे 1/3. चलो आगे चलते. ओम भट स्वाहा. स्वाध्याय क्रमांक 5.2. प्रश्न क्रमांक कितना है रे बेटा, 4. प्रश्न क्रमांक 4. ठीक आहे. पूर्ण प्रश्न किती आहेत, 7 प्रश्न आहेत. चला, 23 भागीला 1000. 23 भागीला 1000. हां, याला कशात कन्वर्ट करायचं, दशांशमध्ये. दशांश रूपात लिहा, दशांश रूपात लिहा. कोणता धडा शिकायलो आपण, धड्याचं नाव काय, दशांश अपूर्णांक आणि व्यावहारिक अपूर्णांक, है की नाही. हां, तर दशांश अपूर्णांक म्हणजे पॉईंटवाला आणि व्यावहारिक म्हणजे असा 23/1000 या पद्धतीचा. ठीक आहे. हां, 10 मिनिटात होते आता, काय टेन्शन घेऊ नका. ठीक आहे. पहा 3 शून्य आहेत म्हणून 3 अंक सोडून पॉईंट येणार, खटकन उत्तर. तर इथं किती आहेत, 23. 1 2 तिसरा अंक 0, इथं 0 पॉईंट द्यायचा आणि झालं उत्तर. लक्षात, 3 शून्य आहेत म्हणून 3 अंक सोडून पॉईंट उजवीकडून डावीकडे. ऑप्शन क्रमांक 4 0.023 सी. ऑप्शन सी. त्याच्यानंतर पहा प्रश्न क्रमांक 5. 5वा प्रश्न काय म्हणते, 2.9/25. 2.9/25 याला दशांशमध्ये बदला, दशांशमध्ये लिहा, दशांशमध्ये लिहा. लय सोपं आहे. इकडं पहा, तुम्हाला सांगितलं होतं पूर्ण संख्या गुणिला छेद अधिक अंश भागीला छेद, बरोबर. म्हणजे या दोघाचा गुणाकार, याच्यात हे वरचे मिळवायचे आणि खालचं जशाला तसं. आलं लक्षात. हां, चला पुढं. तर इकडे लक्षात घ्या, 25 2 50. 25चा 9ची बेरीज करायची नाही. बेरीजला आधी प्राधान्य नाही. प्राधान्य कोणाला आहे, गुणाकाराला. म्हणून 25 2 50 गुणाकार आधी, नंतर बेरीज म्हणजे अधिक 9 भागीला 25 बरोबर 50 9 59. 59 भागीला 25. आता याचा भागाकार करून पहा पोरो. तुम्ही साईडला केला तरी चालते. इकडे पहा, असा इकडे बाजूला लिहितो मी इकडं. आणि दुसऱ्याच्या शेतात चाललो आपण. ठीक आहे. हां, नको, हे 5वा प्रश्न नाही, इथंच लिहू. हां, इथं किती, 59 भागीला 25. हे बाय 25 2 50. बाकी किती उरले, 9. पॉईंट दिला, 0 घेतला. काऊन पॉईंट दिला सर, 9 लहान आहेत ना बाबू, म्हणून 0. 25 100 होतात, पण 100 नाही दिलं तर 25 3 75.
मग बाकी किती उरतात? 15 उरतात. किती उरतात? 15. ठीक आहे. 5 80 10 90. हां 15 उरले. आता 15ला भाग जात नाही म्हणून 0 घेतला. आता 25च्या पाड्यात 150 येतात का पाय? 25 चूक 100, 25 पाच 125, 25 सक 150, 25 सक 150, 150, 0 0 0. ओके, उत्तर आलं तुझं 2.36. उत्तर किती आलं तुझं? 2.36. हे तुमचं उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक आहे सी. ऑप्शन क्रमांक सी. काय अडचण? बिलकुल नसायला पाहिजे, काहीच ताण घ्यायचा नाही. 2च प्रश्न राहिले. चला थांबा. हां पुढे 5.2 प्रश्न क्रमांक पुरव 6. प्रश्न क्रमांक 6. अपूर्णांक पद्धतीमध्ये सुलभीकरण केल्यावर याचे उत्तर किती येते? कोणाचे? दिलेल्या गणिताचे. काय गणित दिलं बघा? गणित आहे 2.75 वजा 1.25 अधिक 4.75 वजा 3.80 याचं सुलभीकरण करा. म्हणजे सरळ लिहा. ठीक आहे, सरळ रूपात लिहा. मी शॉर्टकट लिहिला. सुलभीकरण करा म्हणते. सुलभीकरण म्हणजे याला सोडवा. ते काही म्हणतात शब्द, त्याच्यात टेन्शन नाही घ्यायचं, समजून घ्यायचं. हां आता एक गोष्ट लक्षात घ्या पुरो. असं गणित लिहिताना याच्यातले चिन्ह पाहायचे. काय काय चिन्ह आहेत? वजाबाकी, बेरीज, वजाबाकी. बरोबर आहे. या संख्येच्या आधी कोणतंच चिन्ह नाही, म्हणजे ही संख्या पण काय आहे? धन आहे. बरोबर आहे, पॉझिटिव्ह आहे, धन आहे. ज्या संख्येच्या आधी कोणतंच चिन्ह नसते ती संख्या धन असते. ठीक आहे. तर ज्या बेरीजवाल्या संख्या आहेत त्या आधी लिहायच्या. इकडं पाय 2.75 अधिक 4.75 याला आधी लिहिलं. ठीक आहे. वजा 1.25. ठीक आहे. वजा 3.80. ठीक आहे 80. हां आता पहिले या दोघांची बेरीज करायची. हां इथं कोणतंच चिन्ह नाही म्हणजेच कोणतं आहे? अधिक आहे. बरोबर आहे. या दोघांचे चिन्ह कसे येतं? सारखे सारखे आहेत. कसे येतं? सारखे. वजा वजा आहेत. हां या दोघांची बेरीज करून टाकू आपण. उभ्या अंकात लिहून करायची. हां 2.75 अधिक 4.75 बरोबर आहे पुरो. हां सारख्या सारख्या लोकांची बेरीज होत असते, सारख्या सारख्या लोकांची वजाबाकी होत असते. ठीक आहे. म्हणजे कलेक्टरचं लग्न होत असते, कलेक्टरचं चपराशाचं लग्न होत नसते. ध्यानात ठेवा. हां तर हे वजाचं लग्न होईल, इथं बेरीजचं लग्न होईल. हां तर हे बेरीज आहे आणि हे बी बेरीज आहे. तर याची बेरीज करून टाकू शकतो आपण. 5 आणि 5 10शी 0 हातचाला 1, 7 आणि 7 14 आणि 1 15, 15शी 5 हातचाला 1. हां हे किती झाले? 7. हे पॉईंटच्या खाली पॉईंट. म्हणजे आपल्याकडे काय आलं? अधिक 7.50 या दोघाचं उत्तर. हां आता या दोघाचं काढू. हे बा वजा 1.25 वजा 3.80. आता एक अजब गोष्ट सांगतो पोरो, तुम्हाला माहीत नसेल ती सांगतो. हां दोन सारखे चिन्ह जर असतील दोन्ही संख्याला तर त्याची नेहमी बेरीज होते. त्याची नेहमी काय होते? बेरीज. वजाबाकी नावाचा फंडा नसते. जर वेगळे चिन्ह असले तर वजाबाकी होते, सारखे चिन्ह असले दोन्ही पण तर बेरीज होत असते कधी पण. हे बा अधिक आणि अधिक आहे म्हणून बेरीज झाली. इथं वजा आहे पण दोन्ही वजा आहेत. दोन्ही वजा असल्यावर काय करावं लागते? बेरीज करावं लागते. काय करावं लागते? बेरीज. म्हणून याची बेरीज करून टाका. 5 हे 8 आणि 2 10, 10शी 0 हातचाला 1, 1 आणि 2 5 किती झाले? 5. पॉईंटच्या खाली पॉईंट. आणि याचं चिन्ह हे दोघं वजा आहेत म्हणून याचं चिन्ह काय आहे? ते वजा. याचं चिन्ह काय आहे? अधिक. आता आपलं गणित एका सोयीनं होतं बाबू. तर या दोघांची आता होते वजाबाकी. हे पहा हे उत्तर आणि हे उत्तर सारखंच आहे का नाही? हे अधिक आहे, हे वजा आहे. वेगळे चिन्ह असले की वजाबाकी. तर चला याच्यातून हे वजा करायचे. काय करायचं? 7.50 वजा 5.05 याचं उत्तर काढू फटकन लगे.
हां 10तून 5 गेले 5, हातचाला 1, इथं उरतात 4, इथं पॉईंट दिला. ठीक आहे. 7तून 5 गेले 2. आणि सर मग इथं कोणतं चिन्ह लिहायचं, तर जी मोठी संख्या आहे तिचं चिन्ह. मोठे कोण आहे 7.50 का 5.05? 7.50. मग हे कसे येतं अधिक आहेत, म्हणून हे उत्तर बी तुमचं काय येते अधिक. तर हे झालं तुमचं उत्तर बाबू 2.45. तर याच्यामध्ये पॉईंटमध्ये उत्तर दिलं नाही, याच्यामध्ये अपूर्णांकात उत्तरं दिले. बरं ठीक आहे, अपूर्णांकात त्याला बदलू आपण. ठीक आहे. हे उत्तर आलं तुमचं 2.45. इथपर्यंत समजलं. हां तर पुढे पहा, याला 2.45ला बदलायचं आहे आता आपल्याला. थांबा इथंच बदलून टाकू, पुन्हा तुम्हाला कन्फ्युजन होईल. इथं लिहू का, तुम्ही एका खाली एक लिहिसाल. बरं मी पुढचं पान घेतो, नाही तुम्ही पण ते गिचिड मिचिड करून टाकसाल. 2.45. ठीक आहे. पहा तोच प्रश्न सुरू आहे. 2.45. ऑप्शन काय आहेत पोरो, 2.9/20, 2.9/10, 1.9/10. म्हणजे याला पूर्णांकायुक्त अपूर्णांकात लिहायचं. पूर्णांकयुक्त अपूर्णांकात जसे ऑप्शन असले तसं उत्तर बनवा लागते. पहा 2 अंकावर पॉईंट आहे, म्हणून काय करणार मी, याला डायरेक्ट गुणीला 100 भागीला 100 करणार. गुणीला 100 भागीला 100. या 100नं हे पॉईंट पळून जाईल. 245 होतील वर, खाली 100 होतील. आता याला अपूर्णांकात बनवायचं म्हणल्यावर काय करायचं, याला असं लिहायचं भागाकाराच्या रूपात. कसं पहा, इकडं पहा 245. याला जरा असं लहान करू का, याला जरा लहान करू आपण. हां इकडं पहा, हे 100 आहेत, वर 245 आहे. दोन्ही संख्या 5नं विभाज्य आहेत की नाही, 5नं भाग जाते दोन्हीला. हो, कारण ज्याच्या एकक स्थानी 0 किंवा 5 असते त्याला 5नं भाग जाते. तर दोघीला 5नं भाग देऊ आपण. पहा काय उरते, 5×20 उरले 4, 5×9 45. वरच्याला 5नं भागितलं 49 आले. याला 5नं भागू, 5×2 10 आणि हा 0. ठीक आहे, म्हणजेच 20×5 100. 49 भागीला 20 जर केलं तर आता पहा उत्तर काय येते. आपल्याला थोडंसं भागाकार करायला सोपं जाते. 49 भागीला 20. ठीक आहे. तर 20 दोन्ही बाबू 40, बाकी किती उरले 9. हे 9 काय आहेत, बाकी आहेत. हा काय आहे, भागाकार आहे का नाही. भागाकार म्हणजे पूर्ण संख्या. ठीक आहे, पूर्ण भाग गेला. आता याला लिहितात कसं माहिती आहे का, याला असं लिहितात, ही पूर्ण संख्या आधी, बाकी उरलेले वर आणि भागीला 20. समजलं का. पुन्हा सांगतो, ही भागाकाराची पद्धत पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये कशी लिहितात. पहिले जो भागाकाराला तो लिहितात, जी बाकी असली ती अंशामध्ये लिहितात, आणि भागीला ज्यानं भाग असते तो लिहितात. आलं लक्षात. तर अशा पद्धतीनं याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये बदलायचं असते. आलं लक्षात. हे झालं तुमचं उत्तर, म्हणजे याचंच उत्तर आहे ते. तर 2.9/20 हे बाबू तुमचं उत्तर आहे. असा कोणता ऑप्शन आहे, ऑप्शन ए आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपला हा प्रश्न संपला. पुढचा प्रश्न घेऊ आपण शेवटचा, स्वाध्याय क्रमांक 5.2 प्रश्न क्रमांक 7. शेवटचा प्रश्न आहे. ताण घेऊ नका, जरासा धीर ठेवा. हां जरासा धीर ठेवा. पहा 1/2 अधिक 3/8 अधिक 7/16. हा जो अपूर्णांक आहे याला दशमान सममूल्यात लिहा, म्हणजे दशांश अपूर्णांकात लिहायचं याला. ठीक आहे. तर दशांश अपूर्णांकात पहा कसं लिहायचं, काही नाही, सोपं आहे. हे ब्रॅकेट काढून टाका, म्हणजे कंस काढून टाका. काय उरते पहा, 1/2 अधिक 3/8 अधिक 7/16. बरोबर. एक गोष्ट लक्षात घ्या, हे खालचे छेद समान केल्याशिवाय याची बेरीज वजाबाकी काहीच करायला चालत नाही. हे तुम्हाला आधीच्या गणितात पण सांगले. ठीक आहे. पहा कसं करतात. मग खालचे संख्या पहा कोणत्या एकाच्या पाड्यात येतात का, हे पहा 2च्या पाड्यात 16 येतात, 2×8 16 येतात. 8च्या पाड्यात 16 येतात, 8×2 16 येतात. 16च्या पाड्यात 16 येतात. हो, 16×1 16. म्हणजे काय करायचं पोरो,
याचा लसावी काढायचा म्हणतात. आता तुम्हाला लसावी बिसावी नाही कळणार, पण इथं समजून घ्या. या तिघाच्याही पाड्यात येणाऱ्या संख्या खाली लिहायची. कोण आहे तिघाच्या पाड्यात संख्या येणारी? 16 आहे. कोण आहे? 16. लिहिली. आता इकडं पहा, 2च्या पाड्यात 16 केव्हा येतात? 2 8 16. म्हणून 2च्या वरच्या संख्येला त्या संख्येनं गुणायचं. 2 8 16 म्हणून 1 गुणिले 8 अधिक हे 3 जशाल तसे. 8ला कितीनं गुणल्यावर 16 येतात? 8 दोन्ही म्हणून इथं 2 गुणायचं. ठीक आहे. अधिक या 16 कसे लिहिले? 16ला किती गुणल्यावर 16 येतात? 16 1 16. मग 7ला कितीनं गुणायचं? 1नं. आलं लक्षात? असं. आता याला सोडवा. वरचे गुणाकार करा फटाफट. 8 1 8 अधिक 3 दोन्ही 6 अधिक 7 1 7 भागिले 16 बरोबर 8 आणि 7 15 15 आणि 6 21 21 भागिले 16. याचा भागाकार करा. जे उत्तर येईल तेच तुमचं उत्तर आहे. ऑप्शन नंबर ए वर उत्तर आहे. पहा इकडे लक्षात घ्या, इथं करून दाखवतो. 21 भागिले 16 16 1 16 बाकी किती उरतात? 5 उरतात. पॉईंट दिला, 0 घेतला, 16 दोन्ही 32 16 3 48. ठीक आहे. बाकी उरले 2, 0 घेतला, 16 1 16 बाकी किती उरले? 4, 0 दिला, 16 दोन्ही 32 मग 8 उरतात. तेवढं उत्तर काढायची गरज नाही. 1.312. ठीक आहे. 1.312 हे तुमचं फायनल उत्तर आहे बरोबर. ऑप्शन क्रमांक ए. समजलं? तर अशा प्रकारे पहा मंडळी, आपण स्वाध्याय क्रमांक 5.2 पूर्ण केलेला आहे. ठीक आहे. व्हिडिओ बघायचा, सगळ्या नोट्स कॉपी करायच्या. समजलं नसेल तर पुन्हा पाहायचा. काही लिमिटेशन नाही, किती वेळा तुम्ही पाहू शकता. जो करेल तो शिकेल. आलं लक्षात? आयतं काही भेटणार नाही. फुकट शिकवायलो, संधीचा फायदा घ्या आणि आरामात लिहा. रील्स पाहिल्यापेक्षा हे तुम्ही चांगल्या पद्धतीनं शिकू शकता. तोपर्यंत तुम्हाला गुणवंत करिअर इन्स्टिट्यूटकडून जय हिंद.